मीच जातो पहिले की मंदिराजवळ इकडे बघायला पुढचे काय जवळ होय ना बाबा बुवा अजून म्हणून मलाच बोलावलं. नमस्कार बुवा साहेब, नमस्कार. काय चालू आहे? नमस्कार. बोला काय म्हणता चेत्या? बाबा आज तर नमस्कार वर का मला बा. हा काय आता म्हटलं पाहिजे जरासं माझ्यासाठी पोरीगिरी असन तर लग्न करायचं आहे म्हटलं यावर्षी. हा पोरीगिरी असन तर सांगा म्हटलं कुठं. बापरे 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 मुश्किल. पोरगी पोरी अरे बापा बापा कुठं असन तर पाहिन बायोडाटा असन तर देऊन द्यायचो. कुठं नाही म्हणता अजून म्हणून का बाबा बुवानं म्हटलं काय पहिलेच हुडकावून लावलं. बरोबर बायोडाटा देऊन देतो ना. बायोडाटा देतो पहिन मग काय त्या बायोडाटा दाखवायला काय हरकत आहे कोणाले. ठीक आहे कसं नाही बुवाले. मग काय घेऊन आले दुकानात? काही घ्यायचं होतं का सामान घेऊन आले काय? हो मावाली ते आपली चुन्याची पुडी कोणती चालली आहे? तंबाखाची पुडी नाही आहे म्हणते इथं. मागल्या खेपी होती आता नाही आहे. तेच पाहिजे मला, दुसरी काही जमत नाही. कोणती होय रे? कोणता ब्रँड होय तो? ते आपली ते गदछाप तंबाखू नाही का तो पाहिजे होता. ते पुडी पाहिजे. गद तंबाखू नाही खाते त्याचं गद्याचं छाप दिलं. सांगा ते तंबाखू गद नाही खात पण माणसं खाते त्याच्या छाप कोणता त्याला शिक्का गद्याचा. कोणाचा फोन आहे? हा हॅलो कोण बोलायला? अरे त्या ओळखत तो जाय झाबर बोलायला. झाबर कोंडे कुठं आहे तू? आला काय? ते मंदिराला घेऊन येऊन आला होता ना. अरे हा हा तुम्ही कुठे होते सध्या? इथंच आहे ना. आता आम्ही आलो इकडे सरपंच साहेबाच्या दुकानात. इकडे जे ना घेऊन बस इकडे एका साईडनं बरं आहे. तिकडे कोणी येते इकडे जे त्याला घेऊन. हो 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 बरं झालं. अरे झाबरू कुठं आहे तू? त्या कुठं सरपंच साहेब दुकानात? अरे ते आपल्या जे बुवा आहे ना ते चिमंदरा बुवा बापू. हा ते आपल्या याच्या जवळ तर ते म्हटलं त्याला म्हटलं ते त्या सरपंच साहेब दुकानात ते तंबाखाची पुडी आहे का ते आपली? ते कोणती सांगितली हो तुम्ही? गदाछाप आहे ना. असं ना अन्न नसन तर भरून देतो काय जे आणि इकडे आहे म्हणा इथं पुडी आहे म्हणा ते गदाछाप. बरं आहे ना. ठीक आहे मग घेऊन या तुम्ही चिमंदा आपल्या बुवाला तिकडे तंबाखूची पुडी घ्या त्याला. हा चला बुवा तुमची सोय लागली. तंबाखूची पुडी भेटते आहे सरपंचाच्या दुकानात आहे म्हणते. चला मग माझ्या सांगत चला तिकडे आणि तिथंच पुडी घेणार तुमची. बापरे बाप ते दुकान तर लय दूर आहे बाबा. तिकडे सरपंचाचं लय दूर झालं. त्याच्यापेक्षा इष्टानावरही भेटते कधी. कायले जा लागते एवढ्या दूर इष्टाना. चल ना गाडी आहे ना माझं ते इलेक्ट्रिकची आणली ना म्या काल 10,000ची सेकंड हँड. चला त्याच्यात घेऊन जात तुम्हाला. काय करा बाबा ह्या मोबाईलनं असं मॅट केलं रे. असं वाटतं काही बाई फोन ठेवते ना काही इकडे माझ्या बोलणं होते तिच्या संग. मी बोलण्यावर आलं पाहिजे. 5 मिनिटाच्या वर नाही बोलावा कोणच नाही का. 1 घंटा 2 घंटे निरा मोबाईल कानाला लावून ठेवते. काय किती राहून राहिला माणूस कधी सरते काय माहित बाबा. निराच कायचंच काय गावातले खडे तू तिथल्या शेंगान काय गोष्ट चालू आहे रे बाबा सोंडे. काय सगळं देते रे बा. फुकटात नाही पाहिजे हे. कायच करा काय माय त्या तुरीच्या शेंग भरल्या असतं नाही चांगल्या. त्या अबाई चालू आहे त्या किडक असताय म्हणते सध्या. काय मी आता का पाणी सांगितलं म्हणते. का हो शांताबाई त्या टीव्हीवर बातमी पाहिली ना मी लाडक्या बहिणीचे पैसे भेटते म्हणून. कायच माय ते तर दररोजच सांगून राहिले. काल आता त्याचं काय आता तर सरकार बसलं त्याचं. आता काय मी ते आता सर्व ते हे झाल्यावर कटून करन ते. मलाच आवाज द्यायला ते मला जात होतं ना. मला का झालं असं जरा ठेवर ना मग लावतो थोडं. झालं असं ना काय मग होते ना बोलणं. ठेव बाई ते तुझे बापू आवाज देऊन राहिले ताटवाड्यासाठी लावून. नंतर मग मी लावून तुला ते औरामत लावून चांगली दुपारी फोन. मग बोलू आपण चांगलं अर्धा तास. बापा हात वाढूनच पाहिजे का? घे ना म्हणा बापूले ताट वाढवून. वाढूनच मागते काय आता? हाताने घेता नाही येत का? कुठं हो माया हाताने घेते काय वाढून? हा माणूस तांब्यावर पाणी नाही घेत. मला द्या लागते. ठेव आता. काय आता एखाद्या वेळेस महिन्यातून एखाद्या वेळेस बोलतच माझ्या बहिणीसोबत. तुम्हाला भरली बाबा बोलायच्या वेळेस घरी होते ताट घेता नाही आलं का तुम्हाला हातानं? तुम्हाला समजत नाही का काहीच? महिन्यातून म्हणतं बिचारे. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या काढायला मोबाईल त्या बहिणीचं तेच बोलणार आहे. ते बरं जाऊ दे जबरदस्त. त्याला काय आहे काय नाही देणं मला माहिती आहे का? ते कुठं काय ठेवतं. हा दही देन भाकर दे बस. जेव्हा तुम्ही सपासून जातो जंगलात वावर जाऊन पाहतो ना काय आहे काय नाही तर. दही कुठे हो? दही तर नाही आहे. इर्ज नसतं नाही आहे दही लावायला. दही कुठचं देऊ तुम्हाला आता? काय दररोज दही पाहिजे का जेवायला? छोल्याची भाजी आहे म्हटलं रातची उरली आणि भाकर आहे. जेवून घ्या.
बरं बाजे काय दही असून दूध असून घरचं दही नाही भेटत खाले काय उकड्यावाले नाही हे वाले ते वाले सोचून येत ना दूध नाही राहत घरी. बरं जाय दे बरं पटपट ते जे असेल ते सोल्याची भाजीची बम मजा येते ना. फाटक उघड होता ते आता हे पोट्ट काय आलं जगण्या हा बरोबर भाकर खायला बरोबर येईल का काय म्हणजे अर्धी भाकर आहे का एक भाकर आहे काय म्हणाला काय आता काय आला बापा आता झालं का? नाही आता झालं का म्हटलं तुमच्या घरी येईन नाही म्हटलं येईन हा सांगतो 50 वर्ष येणार नाही म्हटलं सांगून द्या मला असं बोलला मी म्हटलं असं बोल कधी नाही बोलले तुम्ही काय आला आणि फाटक उघड होता काय त्याला चाललं मी नाही ना याच्याही संग दुश्मनी मोठी मागात पडते अंदरून आवाज नाही द्या ताट वाढलं म्हणून भाकर बरोबर तुला म्हटलं रे जगात दुसरा विषय तो त्यासाठी होता हा त्यासाठी कधी दराजे उघडे आपले बरं काय म्हणतो कसं काय नाही केलं त्या सांग ना त्यासाठी विचार कर बा त्या सांग दुश्मनी करायला कुठे करायचे तू तर बस ना काय कशीन बी अंदाज नाही. दादा नाव न करायचं असं नका बोलत तुम्हाला का बरं मी करायला आता याच्या भाईच्या बाजाचं ऐकणार नाही म्हटलं मी आता ते निरोप घेऊन आला ना ते सरपंचच्या दुकानात तुम्हाला बघावलं म्हटलं काय काय झालं म्हणते ते कुठं काय त्या सोलाल कुठं काय झालं काय माहिती आहे म्हणते मला सांगणार काय झालं काय नाही तर ते तुम्हाला बोलावलं म्हटलं देवदास काकानं निरोप पाठवला खास मी देवदास काकाचा निरोप घेऊन आला शांताराम बोले बोलावणार म्हणे म्हणून आलो तुम्हाला बोलावले. अरे देवदासचा निरोप आहे काय ते शिवयात सांगायला पडलं नाही ते काही माहिती मला काय शिवलाचं होतं. बरं बरं बाबू चल त्या मागं येतो मी काढलंच नाही बरं जाय येतोच मी त्या मागे येतोच म्हणा येतेच म्हणा 10 मिनिटात. हा ठीक आहे हा तेच म्हटलं येतो मग मी हा. हे ना वाढलं ना ताट बापा तशी तर लय गडबड होते ताट वाढायच्या अगोदर तुम्हाला हे आता येऊन नाही राहिले ताट वाढलं तर 2 मिनिटावर लेट आवाज दिला काही फरक पडला असता काय. बरं जाय मग ये मग जगन तू काय म्हणते शांता काकी म्हणते आवाज दिला म्हणजे काय ताट वाढलं म्हणते काय स्वयंपाक झालाय का एवढा लवकर तुमच्या घरचा लय लवकर होते. अरे ते ताट ये ना जेवायचं नाही ते ते म्हशीसाठी हे का काढलं ते म्हशीले ते हे झालं तोंडाला तोंड करू तिचं ते तिच्यासाठी ते हे व्हायचे ते त्यासाठी लावलं गेल्यासाठी ते कणिक हे का काढायला लावली दुसरं काय जा ना तू येतं सांगून दे लवकर दिवसा चालला दिना तुझी वाट पाहिजे तुझा ये त्या सांगून दिले लवकर तिथं जाऊ डायरेक्ट हा टाईम नको करू तर मग दिवसा अजून म्हणून कुठं गेला काय गेला जाय लवकर. हा चाललो ना मी चाललो बरोबर ठीक आहे हा. नाही आमच्यासोबत काय झालं 2-4 वेळा जरा चाटा दिले ना बरं टोकन देऊन देते 10,000 5,000 20,000 15,000 हातात माल काही तोडत नाही असं किती खेप झाडा पुरा माल घसरला खाली. नाही आमचं तसं नाही ना पाटील साहेब आम्ही कसं हातावर विकणारे माणसं हे पा आमचं कसं राहते आम्ही काही जास्त मोठा माल नेत नाही तेच आपले तोडले 2-4 गाड्या लावल्या हे भाचे आहे माये 2 मी बस संतर आता तुमचा आम्ही कसं करतो वरच्यावर नेतो ना तोडून ते एक खट्टे ना तसेच पैसे देतो बा. आता कसं आहे आम्हाला आमचा इमानदारीनं काम आम्ही इमानदारीनं पोट भरणारे लोक आहे. हो ना ते दिसूनच राहिलं आता आम्हाला वाटते मदत व्हा बा आता आम्हाला नाही वाटत काय ठीक आहे ना बोलून केलं चालते कसं आहे 5,000 10,000 देऊन देतात 5 लाख 6 लाख 10 लाखाचा मग माल घेऊन जाते सांगा आता ते वटकून टाकते माल मग आम्हाला दुसऱ्या संघ व्यवहार नाही करता येत ना सौदा करता नाही येत ना म्हणून असावा का ते. रे अरे मी बोलून राहिलो हा झाकण झुल्या का झाकण झुल्या मी भाऊ हा झाकण झुल्या हा बे झाकण झुल्या नाही फाकण झुल्या नाही बे इथं काही लावून राहिला कोण होय हा चिरकुंडा मी चिरकुंडा ह्या मामाचा भाचा मामा लुटेराचा कोणाला काही लावता लेको का आजच घेतलाय मोबाईल बे हा मोबाईल का आजच घेतला का म्हटलं नम्र शेव नसता करत को काही करता लेको कोणाला नम्र लावता फालतूच्या कामात असते कोणी कायच्यात असते. अरे बाबू भाचे भिरकुंडे तो पाय जरा वाढून राहिला तो कुठं आहे काय आहे त्याला काही समजून नाही राहिला खेळ बैकून टाकीन ना तो सांग बर त्याला बंद कर म्हणा ते डोमना. अरे चिरकुंडा ठेवून दे ना रांग नंबर आहे ना ठेवून दे बोल नको जास्त ठेवून दे जरा त्याचा सभा जरा चिरकुंडा त्याचं नाव तसं पडला चिल्ला आहे तो जास्त ठेवून दे असे ना रांग नंबर येते कोणाचा हा ठेव आता हा ठेवून आला हा. बापरे गोळी तुला दिसते जरा तुमच्या दिसते तुमचा बापरे भाचा आहे का तुमचा नाही भाताच एकदम गोळी गरम रेस होते. काय ते आता बहीण गेली मग मॅच वागवलं काय ते बकरीच्या दुधावर पोचलेले खरं हे बकरी होते मायाजवळ आता मेहनती माणसं आम्ही दुसरं का त्या वक्ती बकरीचंच दूध भेटे पैसा आटला काही नव्हतं गाईचं दूध आणाले तर म्हणून जर ते कधी डॉक्टर म्हणे बकरीच्या दुधानं जरासं जास्त गरम झाला म्हणजे त्याला जास्त पाजण्या झालं ह्या जरासा कमी पेला. मामा काही सांगते मग माय तर किती वर्षात तुम्ही 10 वर्ष झालं काही लावते नाही मामाला कुठे देते सोडून.
बापरे काय माहित नाही बा आम्हाला असं बकरीच्या दुधाचं काम नाही पडलं वास येते म्हणते त्याचा काही पेलो नाही अजून बरं झालं माझ्या पोट्ट्याला पिऊन घातलं नाही ते असं झालं असतं. जरा हे बाजीन ते दिसून राहिले मला जरा असं काम जरा वेटिंग होतं. बरं मी काय म्हणालो तुमचं नाव गाव लिहून द्या. तो माझ्या पोरगा येते जरा तो सासरवाडीत गेला मग त्याच्या संग बोलतो मी. तुमचा मोबाईल नंबर द्या आणि मग काय आहे तर पुढचं ठरवू. ते कसं पोरगा आता मोठा झाला ना त्याच्या हाती व्यवहार दिला तर ते म्हणून बा तुम्ही एक खट्टीचा नगदीचा असेल तर करून टाक जा म्हणे. आता तुमचं कसं आहे तुमचं सांजी आणणं सांजी खाणं आहे नाही तेच तोडून द्या आणि तेच आणा म्हणजे मग कसं आहे तुम्ही कधी येऊ शकता. तुम्हाला उगवच आहे रातचे बेरातचे म्हणून म्हटलं जर असं त्याला विचारतो मग सांगतो मी तुम्हाला वावर फोडू देईन का नाही फोडू देईन तो. अरे मला माहित आहे ना हे पोट्ट तिकून बोललो नसतो उभारीच पाटील आले ते बरोबर लाईनीत यानं ऐकून घेतलं का जरासं हे तमसेट दिसून राहिले हेच तर नाही दिसलं पाहिजे. मुंगी बनवून साखर खायला लागते. आता काही नाही आता तुटला तो धागा. बरोबर ठीक आहे ना चालते आम्हाला काही फरक नाही पडत. तुम्ही सांगा ना तसं. तुम्ही मला फोन करा नंबर लिहून देते भाचा काही विषय नाही. आता इकडेच आहे आम्ही जंगलानं इकडेच आहे जे भेटते अजून काही घेऊ ना आम्ही दुसरी वावर पाहणं चालूच आहे. ठीक आहे फोन कर जा मग भाच्या आलं तर आलं जमलं तर जमलं देऊन दे पाटील साहेबाला मोबाईल नंबर लिहून इकडे तिकडे घेऊन चल याले जर सुताईने देतो मी या लाईन आले. मामा त्याला सुताईने द्याच लागते का जराशी. त्याला जरासं कधी समजत नाही कुठं काय चाललं. एवढी मेहनत व्हायचा ना आपली किती सकाळचं निघालो एवढं प्लॅनिंग केलं तुम्ही. चला तिकडे बोलू आपण बाकी. चला मी नंबर देतो लिहून येईल. इथं जरा काही चहा घ्यायची सोय नाही आणि चहा घी पाजला असं तुम्हाला आता इष्टानावर जायला लागेल. चला आता माझ्या तर टाईम जरासं पाणी गिनी चालू आहे इकडे. पुढच्या खेपी तर पाजन तुम्हाला चहा. आता काय चहा प्यायला लागते तिकडे 90वर जायला लागते. सगळं दिमागाचं भुसा झाला. नाही राहू द्या ना आता जाता संतरच घेतो 2-4 खाऊन बस तेच गोड मांडतो आम्ही काही विषय नाही. येऊ ना मग एखाद्या खेप त्या वक्ती पिऊ चहा तुमच्या इकडे. अरे इथंच थांबू दे ना चेतन इथंच थांबू दे. हे काय ह्या पांठ्याला उघडाय मागायची बंदच इथं भेटत नाही तर विचारून पाहतो ना भेटते का ते गदाच्या तंबाखा पोळीत. आता इकडून कायलेच मी गाडी टाकली तिकून ते काय बंडी होती तिथं आडवी म्हणून टाकली मी इकडून गाडी. नाही तर तिकडून निघालो असतं मला माहिती नाही इकडं दिसते म्हणून तरी गोष्टी निघालो होतो बरं मी घेऊन. जाऊ ना तिकडे चाललं असं तिकडेच घेऊ ना. बरं मी तिकडे जाऊ ना आता सरबत दुकानात म्हटलं स्वस्तही भेटते. मी म्हणतो एवढ्या दूर कायले जा फालतूचं पेट्रोल खर्च करत. काय ते 5 रुपयाची पुडी तेवढ्यासाठी तेवढ्या दूर जायला पडते का. भेटते नाही तर इथूनच घेऊन घेतो ना मी. अरे काय चार्जिंगची आहे ना ते चार्जिंगची आहे म्हटलं. तुम्ही काही काळजी नका करू. चल ना तिकडे काय इकडे उतरता हो. चल ना तिकडे काय इथं नका घेऊ इथं चांगली नाही भेटत. चार्जिंगची आहे म्हणून काय झालं तिला का लाईन नाही लागत का. बरं ते मामाजी दिसून राहिले तिथं आपले देवलाल मामाजी आहे त्याला विचारतो. अरे देवलाल मामाजी ते तिथं तंबाखाची पुडी आहे का दुकानात पहा बरं ते गदा छाप. कोणती गदा छाप ना आहे ना मी इथेच घेतली आताच घेतली. हे इथंच गेली ते कचरा पेटवून राहिले या ना आहे ना. आता मॅच घेतली बस आता पुढेच घेतली नाही तर उभं राहिलो. पाय बरं हाय म्हणते नाही तर मग मी घेऊन घेतो तिथून. थांब मग इकडे मला तिकडे सोडून देतो. एवढ्या दूर जा आणि या बरं झालं इथंच भेटते मध्ये आहे ना ओरिजिनल. अरे इथं माग भेटणार बुवा माझी गोष्ट आहे का. तिकडे चल ना सरपंचाच्या दुकानात स्वस्ती भेटते ना चांगलाही राहायचे माल. हे काय बसले इथं हे लय माल राहायचे लय महाग आणते. मग काय तर सिंधी मेड्या सगळे इथं. चला तिकडे चला सरपंच दुकान. काय राजा तिकडे कायलेच फालतू जन्यात मले इथंच घेतली असती निघालो असतो मी. राजा चल बाबा त्या मतानं तुम्हाला आणून सोडून देतो मला.